मित्रो, संवादाचे काही प्रकार आहेत. त्यातला एक प्रकार म्हणजे आत्मसंवाद. कोणी याला स्वसंवाद म्हणते, कोणी याला मनसंवाद सुद्धा म्हणू शकतात बरं का. कारण हा मनाशी संवाद असतो. मनाचे सुद्धा दोन प्रकार मानले जातात, एक अंतर्मन, एक बाह्यमन. अशा अर्थाने ते दोन प्रकार. तर माणूस हे मनाशी, अंतर्मनाशी संवाद साधत असतो, बोलत असतो. संवाद साधत असतो म्हणजे काय, बोलत असतो. हे जे बोलणं आहे ते मौन रूपात, जसं म्हणजे शब्द पुटपुटत सुद्धा बोललं जातं. कधी शब्दांचा उच्चार होत नाही, पण मनातल्या मनात बोललं जातं. आता हे मनातल्या मनात बोलणंच म्हणजे आत्मसंवाद आहे का? हो, मनातल्या मनात बोलणं जसं आत्मसंवाद आहे, तसं स्वतःशी स्वतःच बोलत राहणं. आता स्वतः काही माणूस कसा बोलतो, आपलं कोणी ऐकच नालय, काय करावं. आता असं कोणीच नाही तर माणूस, तर तेव्हा अजून म्हणतो आपलं कोणी ऐकत नाही, काय करावं, आपलं काही खरं नाही, आपलं जीवन असंच आहे, आपल्या जीवनात काहीच नाही. हा नकारात्मक आत्मसंवाद झाला. आत्मसंवादाचे सुद्धा दोन प्रकार आहेत, एक नकारात्मक आत्मसंवाद आणि एक सकारात्मक आत्मसंवाद. याचाही आपण विचार करणार आहोत पुढच्या भागामध्ये. त्यामुळे आणि दुसरा महत्त्वाचा भाग या भागामध्ये विचार करणार आहोत. हा व्हिडिओ आपण पूर्णपणे ऐका, कारण याच्यातून खूप फायदे होणार आहेत तुम्हाला. तर सकारात्मक आत्मसंवाद कसा असतो, नकारात्मक आत्मसंवाद कसा असतो, हे देखील आपण बघणार आहोत. आणि ह्या सकारात्मक आत्मसंवादाचे काय फायदे होतात आणि नकारात्मक आत्मसंवादाचे काय तोटे होतात, हे देखील आपण बघणार आहोत. इंग्रजीमध्ये आत्मसंवादाला कोणी सेल्फ टॉक म्हणते, किंवा कोणी इंटरपर्सनल कम्युनिकेशन म्हणते. मराठीमध्ये त्याला आपण असं म्हणू शकतो की आपण आपल्या मनाशी, अंतर्मनाशी केलेला संवाद म्हणजे आत्मसंवाद आहे. आपण आपल्या मनाशी केलेला आत्मसंवाद हा दुसऱ्यासोबत सुद्धा शेअर करू शकतो. त्याला तेव्हा संवाद असंच नाव दिलं जातं. तर तुकाराम महाराजांनी सुद्धा हे आत्मसंवादाबद्दल सांगून ठेवलेलं आहे. त्यांच्या ह्या मी त्यांचं वचन उद्धृत करतो. तुका म्हणे होये मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. ते वृक्षवल्ली आम्हा सोहिरे, नचरे सुस्वरे आळविती. अशा ही जी रचना आहे त्यांची, त्याच्यामध्ये हे वाक्य आलेलं आहे, ह्या ओळी आलेल्या आहेत. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत. म्हणजे ते स्वतःशीच बोलतात की ह्या वृक्षांच्या, वेलींच्या, प्राण्यांच्या सहवासामध्ये आपण जेव्हा राहतो, तिथं एकांताचा जो आनंद आपल्याला मिळतो, त्यामुळे ह्या जगातले, या बाह्य विश्वातले, ह्या सांसारिक जीवनातले गुण दोष आपल्याला अंगाला काहीच लागत नाहीत. तिथं फक्त निखळ आनंद मिळतो. अशा स्वरूपाचा संवाद ते करतात. आणि आपण आपुलाशी वाद या अर्थानं, इथं संवाद या अर्थानं शब्द आहे. आणि कधी कधी एखादा विषय जेव्हा आपल्या मनात वेगवेगळे विचार येतात, आत्मसंवाद कधी घडतो, आपल्या मनामध्ये बाह्य ईश्वाचा विचार करताना सुद्धा आपल्या मनात काही विचार निर्माण होतात, काही भावना निर्माण होतात, काही कल्पना निर्माण होतात. आपल्या जीवनामध्ये काही प्रश्न निर्माण होतात, काही अडचणी निर्माण होतात, काही समस्या निर्माण होतात.
अशा वेळी आपण मग आपल्या विचारावर विचार करतो, आपल्या विचाराच्या संबंधाने विचार करतो. हे विचार यायला पण हे करणं योग्य राहील का, हे नको, ह्या कोर्सला जाऊ का, ह्या कोर्सला गेलं तर हे फायदे, त्या कोर्सला गेलं तर ते तोटे, नको तिथं कोणी आपलं नाही. हे जे आपण आपल्या मनातच आपण जे बोलत असतो ना, हे आत्मसंवाद आहे. आपल्या मनात एखादी कल्पना सुचली, हे प्रत्यक्षात अनावघड आहे, हे छान आहे असं वाटते, पण अजून एक मनात अजून एक विचार यायला लागतो. मनात विरोधक आहेत खूप, मग टिंगलटवाळी करतात, मग टिंगलटवाळी करतात. दुसरं मन अजून म्हणायला लागते, आपण स्वतःशीच आपण बोलायला लागतो, नाही टिंगलटवाळी करणाऱ्यांची ही देखील टिंगलटवाळी होतच असते ना. त्यांना तरी कुठं मान आहे बिचाऱ्यांना ते, आणि म्हणूनच हे टिंगलटवाळी करण्यामध्ये मधून ते आपला स्वतःचा आनंद शोधत असतात. असा विचार आपण जेव्हा करायला लागतो, हा देखील एक आत्मसंवादच असतो. तर मित्र, तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणाशी. तर जेव्हा आपण एखादा विषय आत्मसंवाद करणं का गरजेचं असते याबद्दल जर बोललो, तर मित्र, आपल्या मनात येणारे विचार, आपल्या मनात येणाऱ्या भावना, आपल्या मनात येणाऱ्या कल्पना, आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी, समस्या आणि प्रश्न, याबद्दल आपण आपल्याशी संवाद साधून काही एक निष्कर्ष काढत असतो, काही एक मत बनवत असतो. एखाद्या व्यक्तीविषयी, एखाद्या बाबीविषयी, एखाद्या घटनाविषयी, प्रसंगाविषयी, एखाद्या समस्येविषयी, एखाद्या प्रश्नाविषयी आपलं एक काय मत बनते. आपण एक निष्कर्ष काढतो आणि आपण एक निर्णय घेण्याचा विचार करतो मनातल्या मनात. पण आपण आता अशा प्रसंगी काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. आपण एखाद्या व्यक्तीविषयी, घटनाविषयी, प्रसंगाविषयी, समस्येविषयी, अडचणीविषयी संवाद साधून आपण स्वतःशी आपलं एखादं मत आपण बनवलंय, निष्कर्ष बनवलाय, निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाला पुन्हा पुन्हा तपासून पाहणं गरजेचं आहे. कारण त्यावेळी जशी मनाची स्थिती असू शकते तशानुसार ते निष्कर्ष आलेले असू शकतात. मनस्थिती बदलल्यानंतर निष्कर्ष बदलू शकतात, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. एका व्यक्तीने सांगितलेलं उदाहरण मी तुमच्या समोर ठेवतो. मी ऐकलेलं उदाहरण सांगतो, म्हणजे आपल्याला आपण निष्कर्ष आणि मत बदलत असतात आपल्या विषयीचे, लोकांचे देखील, कारण ते देखील आत्मसंवादातूनच काही मत बनवत असतात ना आपल्याविषयी. त्यांच्याकडे काही पुरावे नसतातच, फक्त त्याच्या मन हाच त्यांचा पुरावा असतो. त्यांच्या मनानं म्हणलं ना हा हे व्यक्ती वाईट आहे, हा ते मग त्या व्यक्तीला ते वाईट म्हणतात. त्यांच्या मनाचे ते खेळ असतात आणि ते असे खेळ करताना स्वतःचा एक खेळ करून घेत असतात. तर आपलं बनवलेलं मन आणि मत, आपण जे निष्कर्ष करतो, आपण जे निर्णय घेत राहतो, आपण जे मत बनवत राहतो, त्यातून आपलं मनही बनते. बरं, तसंच आपण जर नेहमी सकारात्मक निर्णय घेऊ लागलो, सकारात्मक मतं बनायला लागलो आणि सकारात्मक निष्कर्ष काढायला लागलो, तर आपलं मनही सकारात्मक बनते. आणि कसंही काही निर्णय सकारात्मकच नाही तसं नसेल, हे असं असेल असं मन बनायला लागते आणि आपण तसं तिथं बोलायला लागतो. एखादा व्यक्ती निर्णय घेऊन तुमच्याशी संवाद करायला लागलाय, मग तुमचं जर मन सकारात्मक बनलेलं असेल तर काय निर्णय देता. उदाहरण, तुम्ही एखाद्याला निमंत्रण दिलंय किंवा पण तो एखादा व्यक्ती आला नाही किंवा एखादा फोनच उचलला नाही तुमचा, आणि मग तुम्हाला राग येतो. मग आलेला राग, त्यानं आता बदलला आहे, पहिल्यासारखा वागत नाही, आता त्याला कोणी काहीतरी सांगायला लागलंय म्हणून तो दूर गेला आहे, असं तुमचं मत बनते. असा नकारात्मक विचार असून त्या व्यक्तीविषयी नकारात्मक बनते. आणि हे जेव्हा एखाद्या व्यक्तीसमोर तुम्ही शेअर करता, तो जर त्याचं मत आणि
सकारात्मक राहिलेला असेल, निष्कर्ष तो सकारात्मक काढत राहिलेला असेल, त्याचं मन जर सकारात्मक बनलेलं असेल तर तो काय म्हणतो, नाही नाही तसं काही नसते. एखाद्या वेळेस त्यानं बिजी असेल. आता काय झालं, माझ्या वाढदिवसाच्या दिवशी एक उदाहरण सांगतो. सकाळी 5:30 पासून योगा, प्राणायाम, ध्यान, धारणेचं शिबिर होतं. तिथपासून ते संध्याकाळी 11 पर्यंत प्रोग्राम चालले. वेगवेगळे प्रोग्राममध्ये मी वेगवेगळ्या ठिकाणी मला पाचारण केलेलं होतं, बोलवलं होतं आणि मी 2-3 ठिकाणी कार्यक्रमामध्ये बिझी होतो आणि तिथं वृक्ष लावण्यामध्ये. त्यावेळेस माझ्याकडे मोबाईल म्हणजे फोटो काढण्यामध्येच होता, दुसऱ्याकडेच मोबाईल होता. काही जणांचे फोन येऊन गेले. तितक्या उशिरा करायचं राहून गेलं. तितक्या उशिरा करणं योग्य नाही म्हटलं. पुढच्या वेळेस त्यांचा लागला नाही. मग माझ्या कामाच्या बाबतीत विसरलो. मग एका व्यक्तीचा गैरसमज झाला आणि मग त्या गैरसमजातून मग पुन्हा फोन उचललो. मी पण पुन्हा केला, पण त्यानं पुन्हा फोन केला नाही. त्यानं काय निष्कर्ष काढलेला आहे माझ्याविषयी, त्यांना स्वतःशी जो संवाद केला की हा बदललेला आहे, मी काहीच बदललेलं नसतो. तर मला सांगायचा हेतू हा आहे की आपली व्यक्तिमत्व जर नकारात्मक बनलेलं असेल या संवादातून, तर आपण सुद्धा तशा पद्धतीचेच सातत्यानं विचार करत राहतो. आणि मी सांगत होतो की जर तो व्यक्ती, तुम्ही जर जेव्हा तुमचा संवाद, तुम्ही काढलेली घेतलेला निर्णय, तुम्ही काढलेले निष्कर्ष, याला काय पुरावे आहेत का, याचा विचार कधी करतो का आपण? तुम्ही बनवलेलं मत, तुम्ही काढलेले निष्कर्ष, तुम्ही घेत असलेल्या निर्णयाला काय आधार आहे? तर तो पुरावा आहे का तुमच्याकडे? तुम्हाला काय अनुभव आलाय काय? सत्य आहे का तो? तुम्हाला वाटते ते अनुभव? तुम्ही काय तुमच्या भावनेनुसार, कल्पनेनुसार, विचारानुसार, पूर्वग्रहानुसार, तुमच्या तर्कानुसार तुम्ही निर्णय घेत आहात? याचा विचार करायला शिका. आणि मग दुसरी एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो. विचाराअंती निर्णय घेतला पाहिजे म्हणजे काय, या सगळ्या गोष्टीची सत्यता तपासून पाहिली पाहिजे. निष्कर्षावर एकदम घाईघाईने निष्कर्षावर येतो आणि मग तुम्ही पश्चाताप करत बसता. एखादा निर्णय घेऊन बसता, निष्कर्ष काढून बसता आणि तो व्यक्त करून बसता. त्या उलटचे पुरावे तुम्हाला जेव्हा भेटतात तेव्हा मग तुम्हाला पश्चाताप व्हायला लागतो. हा पश्चाताप होऊ द्यायचा नसेल तर तुम्ही करत असलेला आत्मसंवाद हा सकारात्मक आहे का? त्याला काही पुरावा आहे का? त्याला ते काय तुमच्या अनुभवाचा भाग आहे का? या गोष्टी सुद्धा विचार केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही घेणारे निर्णय, तुम्ही घेतलेले निर्णय, तुम्ही बनवलेले मतं तुमच्या फायद्याचे आहेत का? समाजाच्या फायद्याचे आहेत का? याचाही विचार आपण करायला शिकलं पाहिजे. तरच तुम्हाला जीवन जगताना आनंद होत असतो. मित्रो, आत्मसंवाद हा माणूस सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला आता बोलतो आहे की माणूस संवादामध्ये काय असते, ते दुसऱ्या व्यक्तीशी असतो संवाद. आपण बोलतो, तो ऐकतो, तो बोलतो, आपण ऐकतो. इथं घडतो संवाद. आणि आत्मसंवाद कुठं घडतो? आपणच बोलतो, आपणच ऐकतो, आपणच मग त्यावर विचार करतो, आपणच विचार केलेला अजून खोडून काढतो. आणि असं करत 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 कधी कधी निष्कर्षापर्यंत येतो. आणि काही माणसं असं आयुष्यभरच विचार करत राहतात, काहीच निष्कर्षापर्यंत येत नाहीत, निर्णय घेत नाहीत, आणि निर्णय घेतला तर अंमलबजावणी करत नाहीत. लक्षात आलं का? आणि कुठल्याही गोष्टीच्या अंमलबजावणीशिवाय तुमच्या मताला, तुमच्या निष्कर्षाला, तुमच्या विचाराला, तुमच्या भावनेला, तुमच्या कल्पनेला फारसा अर्थ राहत नाही. ती अभिव्यक्त करा, व्यक्त व्हा. काही गोष्टी व्यक्त झालं तरी समाधान वाटते, आणि काही गोष्टी त्या कृतीत कराव्या लागते. पुढच्या भागात आपण ते बघूया. तर मी आता तुम्हाला सांगत होतो की
सगळ्यात जास्त जर संवाद आपला कोणाचा सोबत होत असेल तो होत असतो स्वतःशी. मग तुम्ही स्वतःशी जेव्हा नकारात्मक संवाद साधत असाल तर मित्र, तुमचं जगणं, तुमचा सहवास तुम्हाला नकोसा होऊन जातो. मग अशा प्रसंगी मग कोणीतरी सोबत राहावं असं वाटायला लागते, कोणाची तरी गरज वाटते. कारण तुम्ही तुमच्या सोबत राहण्याच्या लायकीचे राहिलेले नाहीत. कारण तुमचा सहवास तुम्हाला आता नकोसा झाला आहे. तुम्हाला जेव्हा माणसाचे स्वतःचा सहवास स्वतःला नकोसा झालेला असतो, तो कंटाळलेला असतो, तो भयभीत झालेला असतो. मग तो कोणाच्या तरी सहवासात जायचा प्रयत्न करतो. पण माणूस जर स्वतःशी सकारात्मक संवाद साधत असेल, स्वतःशी सकारात्मक संवाद त्याचा होत असेल, स्वतःच्या सकारात्मक भावनांशी संवाद होत असेल, त्यांच्या स्वतःच्या सकारात्मक विचाराशी संवाद होत असेल, सकारात्मक कल्पनांशी संवाद होत असेल, सकारात्मक निर्णयाविषयी संवाद होत असेल, सकारात्मक घटना आणि प्रसंग आपल्या आयुष्यात घडून गेलेले असतात, त्या सकारात्मक घटना आणि प्रसंगाविषयी माणूस काय विचार करतो? परत परत किती मस्त आपल्या जीवनात तो प्रसंग आला होता, तो कशी आनंदाचा विषय होता, ती व्यक्ती कशी आपल्या जीवनात आनंदाचा विषय होता. या असा सकारात्मक संवाद, ती व्यक्ती आपल्या आयुष्यात किती आनंदी आहे, तो विषय आपल्यासाठी किती आनंदी आहे, यामध्ये जर माणूस मग्न झाला तर माणसाला स्वतःचा सहवास आवडतो. म्हणून स्वतःचा सहवास आवडावा असं वाटत असेल, आपण स्वतःच्या जगण्यामध्ये आनंदी राहावं असं जर वाटत असेल, तर आपल्याशी आपण जो काही संवाद करायचा आहे तो सकारात्मक केला पाहिजे. नसेल तर मित्र हो, मग काही जण इतका नकारात्मक संवाद करतात स्वतःशी मित्र हो, त्यांना व्यक्ती 24 तास थोडं सोबत राहू शकतात. मग ते दारूला सोबत करतात, व्यसनाला सोबत करतात, मग ते नीट झोपू शकत नाहीत, जागरण होतं त्यांचं, त्याशी संवाद करतात. मग औषध गोळ्याला सवळ करतात, मग औषध गोळ्या घेऊन झोपतात. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःशी हा आत्मसंवाद करणं गरजेचं असते. आणखीन एक काय घडतं आपल्या जीवनामध्ये, आपण एक लक्षात ठेवा, संवाद हे आपल्या कृतीविषयी संवाद घडतात. आपण ज्या काही कृती केलेल्या असतात, आपण काही अभिव्यक्ती केलेली असते, त्या विषयाशी संवाद होत राहतो. आपण स्वतःशी केलेल्या आत्मसंवादाशी पुन्हा आत्मसंवाद होत राहतो आणि इतरांशी केलेल्या संवादाचा सुद्धा आपण आत्मसंवाद करत असतो. मी त्याच्याशी बोललेलो, योग्य बोललो बरं का, त्याला योग्य गायडन्स केलं, त्याला आनंद झाला, अनेक दिवसापासून त्याच्या मनात चालणारा विषय संपला, त्याचा एक वेगळा आनंद होतो. हा सकारात्मक संवाद आहे. आणि मग त्या व्यक्तीला उगाच चुकीचं बोललो, त्याचं मन दुखावलं गेलं आणि असा जर आणि पश्चाताप होत असेल, पण पश्चाताप झाल्यानंतर तुम्ही जर चांगला निर्णय घेत असाल तर ही एक चांगला संवाद आहे असं आपण त्याला म्हटलं पाहिजे. आता म्हणून तुम्हाला सांगतो की सकारात्मक आत्मसंवादातून आपली स्वतःची जशी मैत्री होते तशी स्वतःची प्रतिमा स्वतःच्या नजरेमध्ये सकारात्मक बनते. जो माणूस चांगला विचार करतो तो स्वतःच्या नजरेत चांगला होतो. जो माणूस स्वतःच्या नजरेत चांगला असतो तो माणूस जीवनामध्ये आनंदी असतो. जी माणसं नको त्या कृती, नको त्या उक्तीमुळे स्वतःच्या नजरेतून पडलेत, ती माणसं कधी आनंदी राहू शकत नाहीत. लक्षात आलं? लोक तुमच्याविषयी काय बोलतात यापेक्षा तुम्ही तुमच्याविषयी काय बोलता हे खूप महत्वाचं असते. आता एक लक्षात ठेवा, लोकांनी काय बोलावं हे तुमच्या हातात नाही, पण तुम्ही स्वतःशी काय बोलावं हे मात्र तुमच्या हातात आहे. आता एखाद्या घटनेविषयी, एखाद्या प्रसंगाविषयी लोक त्यांच्या संस्कारानुसार, त्यांना आलेल्या अनुभवानुसार, त्यांच्या पूर्वग्रहानुसार
मतं मांडत असतात, कोणाचं तरी ऐकून मतं मांडत असतात. अशा वेळी तुम्हाला काय वाटते की अरे हे विनाकारण माझ्यावर आरोप करायला लागलेत, विनाकारण माझ्यावर ब्लेम करायला लागले, विनाकारण माझ्याविषयी कुचाळक्या करायला लागलेत, मी त्या घटनेशी माझा काही संबंध नाही, असं तुम्ही जेव्हा विचार करायला लागता. पण असा विचार करायला लागता नाही, अजिबात नाही, यावर तुम्ही ठाम राहत नाही. मग त्यांच्या मताचा विचार नको त्या चुकीच्या मताचा विचार करून तुम्ही परेशान राहता. अशा वेळी जर तुम्ही सकारात्मक संवाद साधला, तुकाराम महाराजांचं एक वचन या निमित्तानं तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवा. सत्य सत्यासी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. हा आत्मसंवादच आहे संत तुकाराम महाराजांचा. तसा तुम्ही हा संवाद स्वतः करा. सत्य सत्यासी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. माझ्या सहवासामधल्या एका व्यक्तीला हे वाक्य सातत्यानं आवडायचं. डॉक्टर ते तुम्ही म्हणा बरं ते सत्य असत्याशी काहीतरी. मग त्यांना मी सांगायचो, मग सत्य सत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. मग ते डॉक्टर तुम्ही असं म्हणा ना, त्याच्याविषयी थोडंसं अजून स्पष्टीकरण करून सांगा बरं, ते मला फार आवडते. मग मी त्यांना सांगायचं सर की आपल्या जीवनामध्ये ज्या काही घटना आणि प्रसंग घडतात, त्या घटना आणि प्रसंगाला आपल्याला जबाबदार विनाकारण धरलं जातं, विनाकारण खोटं ठरवलं जातं. तेव्हा तुम्ही तुमच्या मनाला साक्ष ठेवा, मी माझा त्या प्रकरणाशी काही काडीचाही संबंध नसताना उचलली जीभ लावली टाळूला लोक बोलत असतात, त्याचा आपण विचार करायचा नाही, असं जेव्हा त्यांना मी सांगायचो. याचा अर्थ हा आहे की सत्य असत्यशी तुम्ही साक्षीदार कोणाला ठेवायचं? तुम्ही लोकांना साक्षीदार ठेवू नका, लोकांच्याकडून प्रमाणपत्र घेऊ नका, तर तुम्ही तुमच्या मनाचे प्रमाणपत्र घ्या. तुम्ही खरे आहात ना, संपला विषय. तुम्ही खरे असेल, संपला विषय. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही खरे आहात, तुमचं आत्मबळ यामुळे वाढतं, तुमचा आत्मविश्वास यामुळे वाढतो. लोकांच्या खोट्या बोलण्यामुळे, लोकांच्या अफवामुळे, लोकांनी करून घेतलेल्या गैरसमजामुळे किंवा लोक काय विचार करत असतील हा विचार करून काही जण परेशान राहतात. लोकांना काय विचार करायचं करू द्या ना, पण तुम्ही काय विचार करावा. एखाद्यानं गोविंदला शिव्या दिले, मग रमेशनं काय विचार करत बसा मला शिव्या दिल्या म्हणून. मला काही संबंध नाही, ते गणेशला, रमेशला, दुसऱ्या कोणाला ज्याला शिव्या दिल्या त्याला दिले, माझा त्याचा काही संबंध नाही, असा विचार केला तुम्ही समाधानी राहू शकाल. आणि साक्षीदार हे स्वतःच्या मनाशी ठेवत चला, मनाला ठेवा. हा विषय जो आहे तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेला आहे, तो अतिशय महत्त्वाचा विषय आहे. म्हणून कधीही तुम्हाला कोणी काही जर दोषी ठरवत असेल तर तुम्ही स्वतःला म्हणा याच्याशी माझा काही संबंध नाही, आणि असेल तर होय म्हणा, किंवा ते जर चुकीचं असेल तर तुम्ही सांगा स्वतःला की चूक झाली, सॉरी म्हणा, विषय संपला. एखाद्याला तुम्ही चुकीचं बोललात, काही व्यक्ती कसे असतात तुमच्या जीवनामध्ये, ते खूप हसतात तुम्हाला, पण तुम्ही जर त्यांना कधी हसलं ना, त्यांचं खूप दुखतंय. त्यांना मात्र किती हसू दिलं तर त्यांना बरं वाटते. आणि त्यांना जर तुम्ही काही एखादा शब्द हसला, नाही ते मला नाही आवडत, ते असं कसं काय बोललात, अशा वेळी तुम्ही काय करायचं? अशा वेळी तुम्ही स्वतःच्या मनाशी संवाद साधा आणि यानंतर एक निर्णय घेऊन टाका की त्या व्यक्तीला सांगा, बाबा ठीक आहे, तू हसतोस म्हणून मी हसायला गेलो, माझं सॉरी, चुकलं, माफ कर, यानंतर कधीच तुला हसणार नाही. आता त्याला तुम्ही जर म्हणत राहिला तू का हसलास होतास, असं काही त्याला सांगत बसू नका. आता तुम्ही आता त्याला निर्णय, आता काही हसू नका. त्यानं म्हणते मी कधी हसलो म्हणते, त्यावेळेस काहीच बोलू नका. आता त्यानंतर जर तो हसू लागला तर त्याला सांगा
मला काय हरकत नाही तुम्ही मला हसायला लागलात, पण मी तुम्हाला हसलेलं आवडेल का? त्यानं जर म्हणला हो आवडेल म्हणला, तर मग त्यावेळेस त्याच्याबद्दल तुम्ही जर वाटलं तर करा. त्यानं हसला म्हणून तुम्ही हसत बसायचं काही गरज नाही. तर तुम्ही जर त्याला सातत्यानं तयार करा त्याचं मन. आणि जर नाही मला नाही आवडत हसायला, मीच फक्त हसतो म्हणलं, तर मग त्याला काय त्याचं मसाला करायचा ते मग तुम्ही करू शकता. लक्षात आलं? तर मित्र हो, सांगायचा हा जो भाग आहे, तर तुमचा जो आत्मसंवाद, ज्याचं परीक्षण तुम्हाला करता आलं पाहिजे. आत्मसंवादाचं परीक्षण जर करता आलं नाही, त्याचा अभ्यास करता आला नाही, त्याची सत्यता तपासून पाहता आली नाही आणि सकारात्मक योग्य निर्णय घेता आला नाही, तर तुमच्या आयुष्यामध्ये दुःख निर्माण होणार आहे. त्यामुळं आत्मसंवादाचं परीक्षण तुम्ही करा. तुम्ही स्वतःशी केलेला आत्मसंवाद नकारात्मक असेल, हे सुद्धा तुमचं नकारात्मक आत्मसंवादातून मन उदास, निराश, दुःखी होत राहते आणि किंवा त्या घटना आणि प्रसंगामध्ये गुंतून राहते. भूतकाळातून ते बाहेर येत नाही, एखाद्या व्यक्तीतून बाहेर येत नाही, एखाद्या घटना प्रसंगातून, व्यक्तीतून ते बाहेर येत नाही आणि ते तिथंच थांबते आणि जो तिथंच थांबतो तिथंच तो संपलेला असतो. त्यामुळे तुमच्या मनाला तिथंच थांबू द्यायचं नसेल, नकारात्मक अवस्थेत राहू द्यायचं नसेल, तर हे असा विचार मी किती दिवस करू? एका व्यक्तीविषयी एक व्यक्ती फारच नकारात्मक, रोज नकारात्मक विचार करत बसायचा, नकारात्मकच बोलायचा. मी म्हटलं त्यांना, हे असं किती दिवस तुम्ही बोलणार? नाही, मी बोलतच राहणार म्हणलं. एकट्यातही बोलायचं होतं. त्यानं मला खूप दुखवलंय म्हणायचं. असा नालायक व्यक्ती माझ्या आयुष्यात आला, असल्या नालायकासारखा आयुष्यात माझ्या पुढं कधी येणार नाही आणि कधी आला नव्हता, असं तो बोलायचा स्वतःशी. मी म्हटलं, पण हे किती वेळच आता पण थांबायला हवं ना? नाही, मी थांबू शकत नाही. मग तुम्हाला हे त्याचा असं बोलून तुम्हाला आनंद वाटतो का? नाही, दुःखच होते ते आठवण काढून, ते घटना प्रसंग आठवून, परंतु मला ते बोलतच राहावं वाटत. असं म्हणाला. अरे बाबा, मी त्याला सांगितलं, त्याने एकदा तुला दुःखी केलं, एका व्यक्तीने तुम्हाला एकदा थापड मारली, तुम्ही स्वतः तेच विचार करून तुमच्या मनावर पुन्हा पुन्हा थापड मारून घेतलेली आहे. त्याने एकदा तुमच्या शरीराला थापड मारली, पण त्या घटनेचा विचार करून तुम्ही मनाला रोजच थापडा मारून घेत आहात. त्याने एकदा दुःखी केलंय तुम्हाला, तुम्ही हजारदा दुःखी करत आहात. म्हणजे त्यांनी तुमचं 10 रुपये नुकसान केलंय, तुम्ही आता रोज 10 रुपये नुकसान करायला लागलेला आहात त्याचा तोच घटना विचार करून. म्हणून मित्र, त्याचा म्हणजे ते निर्णय काय घेऊन टाकू शकता तुम्ही हा आत्मसंवादातून? हा विषय क्लोज. फॉरगिव्ह आणि फॉरगेट. तुम्ही विसरून जा आणि क्षमा करा. जोपर्यंत तुम्ही क्षमा करणार नाही तोपर्यंत विसरून जाऊ शकणार नाही, आणि जोपर्यंत तुम्ही विसरून जाऊ शकणार नाही तोपर्यंत तुम्ही समाधानी राहू शकणार नाही. त्यामुळे त्याला क्षमा करून टाका. तो लायकीचा आहे म्हणून त्याला क्षमा करायचं असं काही नाही, पण तुम्ही लायक आहात, तुम्ही पात्र आहात त्याला क्षमा करण्याचे, म्हणून त्याला क्षमा करून टाका आणि विसरून जा. लक्षात आलं? हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही आयुष्यात लक्षात ठेवा. नाहीतर तेच दळण जर दळत राहिलात तर तेच पीठ तुम्हाला मिळतं. तुम्हाला गव्हाचं पीठ पाहिजे असेल आणि तुम्ही ज्वारी दळत असाल तर तुम्हाला गव्हाचं पीठ कसं मिळेल? ज्या रंगाचे पट्टे तुम्ही लावत राहाल त्याच रंगाची दोरी तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला पांढऱ्या रंगाची दोरी पाहिजे असेल तर पांढऱ्या रंगाचे पट्टे लावावे लागते. लाल रंगाची दोरी लावत बसला तर पांढऱ्या रंग मिळावा, पांढरे रंग मिळावा. एक महिला वेगवेगळे समुपदेशनासाठी माझ्याकडे काही लोक येत असतात, मला बोलत असतात, काय ऑनलाईनही माझं मार्गदर्शन घेत असतात. तर एक महिला म्हणाली की सर, मला माझ्या नवऱ्याचं प्रेम मिळत नाही. बरं, प्रेम मिळत नाही म्हणजे काय होते? मी त्याला विचारला प्रश्न की प्रेम मिळत नाही म्हणजे काय होते? नाही, तो माझ्याशी
मोकळेपणानं बोलत नाही, मला माझ्या आवडी जपासत नाही, माझे नातेवाईक वर प्रेम करत नाही. हां, नातेवाईकावर प्रेम करत नाही, ओके. तुमच्याविषयी गोड बोलत नाही, बर. अजून तुमच्या आवडी जोपासत नाही, ओके. हे केव्हापासून सुरू झालं हा प्रश्न मी विचारला. तेव्हा मी त्यांना म्हटलं, तुम्ही त्यांच्याशी कधी बोललात का? काय बोलायचे त्याला म्हणले. मग तुम्ही कोणाशी बोलता? मी दुसऱ्यासोबत बोलते किंवा मी स्वतःशीच बोलत राहते म्हटलं. मी म्हटलं, हे तुम्ही त्यांच्याविषयी नकारात्मक जे बोलत राहता याच्यातून काही फायदा आहे का? नाही, काहीच फायदा नाही म्हणले. ते बोलताना मला खूप दुःख होत राहते म्हणले. मग एकदा हे असं केव्हापासून सुरू झालं? सुरुवातीपासूनच झालं का? लग्न झालं तेव्हापासूनच किंवा लग्नाच्या अगोदरपासूनच हे सुरुवात झालं का? नाही नाही नाही, मध्येच झालं. मध्ये कशामुळे झालं? तो तुमच्या नातेवाईकाशी नीट का वागत नाही? याला काही कारण. मला त्याचे नातेवाईक आवडत नाहीत म्हणजे. आता मला सांगा म्हटलं, त्याचे नातेवाईक तुम्हाला आवडत नसतील तर तुमचे नातेवाईक त्यांना का आवडावेत? याचा विचार कधी करून बघितलात का? नाही 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 नाही, तसा काही विचार केला नाही. तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल. गिव्ह रिस्पेक्ट. कधी भेटेल तुम्हाला गिव्ह रिस्पेक्ट? गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. तुम्ही जर दिलात तर मिळेल. तुम्ही दिलात तरच मिळेल ना. तुम्ही त्याच्या नातेवाईकाला जोपर्यंत तुम्ही सन्मान देणार नाही आणि त्याचं मन सकारात्मक बनणार नाही, सन्मानानं प्रसन्न बनणार नाही, तो तुमच्या नातेवाईकाशी कसं बनेल? तुम्हाला सुरुवात करा. न पेरताच उगवत नाही. तुम्ही काहीतरी केल्याशिवाय, तुम्हाला योगदान दिल्याशिवाय सन्मान कसा मिळेल? मग तुम्हाला ऍक्सेप्ट करावेच लागतील. ते ऍक्सेप्ट करावे लागतील. तुम्हाला ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. तर तिथं त्याला सकारात्मक निर्णय द्या. तो गोड बोलत नाही. पूर्वी बोलत नव्हता का? हो, पूर्वी लय गोड गोड बोलायचा म्हणले. मग आता कटू का बोलायला लागलाय? त्याची सुरुवात कुणी केली? काय? ठीक आहे, दोघांनी केली असेल. मग आता तुम्ही गोड बोलत नाही ना आता? हो, मी नाही बोलत म्हणले. मग आता तुम्ही त्याला गोडच बोलत नाही, मग त्यानं तुम्हाला कसं काय गोड बोलेल? मग करावं लागेल का म्हणली गोड बोलायला सुरुवात? हो, गोड बोलायला सुरुवात करा म्हटलं. हळूहळू 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 बदल होतो. त्याच्या आवडी जोपासायला सुरुवात करा, तो तुमच्या आवडी जोपासायला सुरू करेल. म्हणजे मला सुरुवात करावं लागेल का म्हणले? हे बघा, जेवण कोणाला करायचं त्याला स्वयंपाक करावा. लक्षात. तुम्हाला उपाशी राहायचं तर राहा उपाशी. तुम्हाला तिखट स्वयंपाक करायचा असेल तर तुम्हाला तिखट खावं लागेल. गोड स्वयंपाक करायला केला तर तुम्हाला गोड खायला मिळेल. मित्र, हा त्या व्यक्तीच्या मनामध्ये अनेक दिवसाविषयी जो आत्मसंवाद चाललेला होता नवऱ्यांविषयी, तो नकारात्मक होता. त्यामुळे नवरा नकारात्मक वाटत होता, खलनायक वाटत होता. आणि मग या मार्गदर्शनाने ती व्यक्ती सकारात्मक विचार करायला लागली. आणि मग त्यातून तोही मग विचार करायला लागला, अरे ही चांगलं वागायला लागली. आणि त्याच्यातून मित्र आता खूप त्यांचे चांगले रिलेशन निर्माण झालेले आहेत. तर आपल्या आत्मसंवादातनं काय लक्षात घेतलं पाहिजे हे अजून एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो. आपल्या आत्मसंवादामध्ये पुढच्याच व्यक्तीची चूक आहे हा विचार न करता, ती चूक का करतो तो याचंही आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे. त्याचंही परीक्षण केलं पाहिजे आणि स्वतःला विचारलं पाहिजे. त्यावर काही उपाय आहे का याचाही शोध घेतला पाहिजे. काही जणांना उपाय शोधून मजानं करणं होईना म्हणतात. त्याच्यासोबत नीट वागा, तुम्ही तो नीट वागेल म्हटलं नाही, माझ्यानं वागणं होईना म्हणते. त्यानंच नीट वागा, मी कसे वागतो त्याच्यासोबत. हा अट्टेल तट्टूपणा, हा दुराग्रह तुमच्या जीवनामध्ये दुःखाशिवाय काही निर्माण करत नाही.
तर तुम्ही उपाय शोधा आणि उपायावर काम करा, तुमच्या जीवनामध्ये आनंद वाटेल. तर तो एखादी चूक करतही असेल, तो अज्ञानातून करतोय, तो गैरसमजातून करतोय, त्यांचं अज्ञान आणि गैरसमज दूर करणं हे तुमचं काम आहे. तुम्ही अज्ञान आणि गैरसमज कसं दूर करू शकाल? तुम्ही चांगलं वागून करू शकाल. काही दिवस संयम ठेवावा लागेल, काही जणांना इतरांना समजून सांगावं लागेल, त्यांना तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागेल. तुम्ही मोठ्या मनानं त्याला माफ करावं लागेल, त्याला ॲक्सेप्ट करावं लागेल, त्याला सोबत घ्यावं लागेल, त्याला सांगावं लागेल, तुम्ही जरी बोललात तरी मला त्याचं काही नाही बरं का. कधी कधी काय होतं, तुमच्यापासून माणसं दूर जातात, आता ते जवळ का येत नाही, तर त्यांना पश्चाताप झालेला असतो. या माणसाशी आता एवढं वाईट वागलेलो आहे, हा माणसाशी आता मी कसं जवळ जाऊ. तर त्याला सांगा, तुझे जे काही वागलं असते ते मी माफ केलेलं आहे, काही विषय नाही, ते रात गई बात गई, त्याला सांगून टाका. आणि मला त्याचं काहीही वाटणार नाही. तू माझ्याविषयी काही जरी बोललास तर मला आता काय त्याचं काही नाही. माझ्याविषयी काही चुकीचं बोललास, कृती केला तरी मी ते सगळं तुला माफ केलेलं आहे, विसरून गेलेलं आहे, मला काही वाटणार नाही, असं तुम्ही ठामपणे सांगा. मग तो तुमच्या मनावर तो त्याला अशी भीती वाटणार नाही. मग तुमच्याविषयी मागचं कोणी काही उकरून काढून मग तुमच्या त्या तुमचं कानं भरवितील आणि मग तो तुम्ही त्याला पुन्हा दूर कराल. म्हणून तो आता जवळच यायचं तो येत नसेल तर त्याला सांगा की मला कोणी जरी काही सांगितलं तर मला काही फरक पडत नाही. तू जरी जे काही चुका केलास तुला मान्य आहे, तू सॉरी म्हणलास, विषय संपला. तूही सॉरी म्हणलास, मी तुला माफ करून टाकलं, विषय क्लोज झाला. आता त्याच्यावर कोणी जरी काही सांगितलं तर मी काही विचार करणार नाही असं सांगा. म्हणजे तो मोकळेपणाने तुमच्यासोबत राहू शकतो. म्हणजे आत्मपरीक्षणातून हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आत्मपरीक्षणातून तुमच्या चुका तुम्हाला लक्षात येतात. म्हणून आत्मपरीक्षण करायचं, आत्मसंवाद करायचं असतं. आणि आपल्या ह्या आलेल्या चुका आपल्याला मान्य करून ह्या चुका दूर करणं गरजेचं असते. लक्षात आलं. आणि हा आत्मसुधारणा ची प्रेरणा माणसाला आत्मसंवाद देत असते. आत्मसंवादातून माणसाची सकारात्मक प्रतिमा तयार होते. आत्मसंवादातून आत्मविश्वास निर्माण होतो. आत्मसंवादामुळे मनातले नकारात्मक विचार, नकारात्मक भावना आणि नकारात्मक कल्पना देखील दूर व्हायला मदत होते. आणि मग आता मनात बसलेल्या नकारात्मक विचार, नकारात्मक भावना, नकारात्मक कल्पनाला दूर करायचं असेल तर सकारात्मक विचार, सकारात्मक कल्पना, सकारात्मक भावना आपल्याला निर्माण कराव्या लागतील आपल्या मनामध्ये. ते कशा निर्माण कराव्यात ते पुढच्या भागामध्ये मी आपल्याला सांगणार आहे. तर मित्रो, हा व्हिडिओ तुम्ही जे मन लावून ऐकला त्याबद्दल मी तुमचा मनापासून ऋणी आहे. या व्हिडिओतील विचारांचा तुम्हाला फायदा झालेला आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की इतरांना हा व्हिडिओ पाठवून द्या. त्याच्याही जीवनात त्याला आनंदी होऊ द्या. आणि अशा चांगल्या चांगल्या व्हिडिओ ऐकण्यासाठी हनुमंत भोपाळे या यूट्यूब चॅनेलसोबत तुम्ही कनेक्ट राहा. एवढीच आपल्याला विनंती करून या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद.